हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आय एम कमल. बघा गाईज, आज आपण काय करणार आहे की जे आदिवासी भरती आली आहे सध्या, आदिवासी भरती जी आली आहे त्यावर आज आपण जे मॅथ्स आहे ना, मॅथ्स आणि रिझनिंग याची मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे आणि स्ट्रॅटेजीसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता कोणकोणते इम्पॉर्टंट आहे ते बघू. सगळ्यात अगोदर एक सांगू इच्छितो की जे ॲपटेक कंपनी आहे, कोणती ॲपटेक कंपनी, ही सेम ॲज टी सी एस सारखी आहे. सेम सेम मी पूर्ण माहीत आहे का. बघा, जे ॲपटेक कंपनी आहे ही कंपनी ॲज इट इज टी सी एस सारखी आहे. कारण जे एम पी पोलीसची एक्झाम झाले त्याचे मी 70 ते 80 शिफ्ट माहिती आहे का मी चेक केले आहे. त्याच्यानंतर प्लस जे आपली टार्टी एक्झाम होते ना, ती सुद्धा माहिती आहे का एक्झाम ही ॲपटेकनेच घेतली होती. कोणी? ॲपटेकनेच घेतली होती. तर हे दोन्हीचे प्रश्न माहिती आहे का ॲज इट इज सेम आहे, जास्त काही फरक नाही आहे. जर तुम्ही आदिवासी विकाससाठी जर टी सी एसचाही अभ्यास केला ना तरी तुम्हाला चालतो, कारण सेमच सिलेबस आहे, काहीही त्याच्यामध्ये नवीन नाही आहे. तर बघा, आदिवासी विकास भरती 2026 कशासाठी पोस्ट ही आहे? चौकीदार पोस्टसाठी. आपण काय करणार आहे की जो मॅथ्स आणि रिझनिंगचा अभ्यासक्रम आहे ना त्याला आपण आज डिकोडिंग करणार आहे. ओके, कोणाचं करणार आहे आज आपण? ॲपटेकचा. मी सांगत आहे की सेम टू सेम हा टी सी एस सारखाच आहे. ओके, तर चला समोर वाढूया. चला बघा काय म्हणतात. बघा, पूर्वीच्या परीक्षा कोण घेत होत्या? आपल्या जनरल सरळ सेवामध्ये, जनरल सरळ सेवामध्ये कोण घेत होते? ते घेत होते टी सी एस आणि आय बी पी एस. पण आता कोण घेत आहे? एक नवीन परीक्षा प्रणाली आहे, ती आहे चौकीदारसाठी. कोण घेणार आहे? ते एस लेवल पदची आहे आणि घेणार एक्झाम कोण आहे? ती कंपनी ॲपटेक घेणार आहे. कोण? ॲपटेक. ही माहिती आहे का 2023 पर्यंत ही ब्लॅक लिस्टेड होती, ब्लॅक लिस्टेड. पण माझ्या हिशोबाने कंपनीला नाही द्यायला पाहिजे होतं, कारण हे दोन कंपनी आहे यांच्यावर कधीही माहिती आहे का दंड ठोकावलेला नाही आहे. पण हे जे ॲपटेक कंपनी आहे याच्यामध्ये यू पी जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा प्रश्नपत्र लीक झाल्यामुळे याच्यावर सुप्रीम कोर्टने 10 लाख रुपये माहिती आहे का हे ठेवलं होतं, दंड आकारलं होतं. आता 2023 पासून जी एक्झाम घेतात त्याच्यामध्ये सध्या काही आलेलं नाही आहे. तर बघू समोर फ्युचरमध्ये काय होते बघू. आता काठिण्य पातळी, प्रश्नाची पातळी जी आहे ना पोलीस भरतीच्या समतुल्य असते. जे आपल्याला असते ना पोलीस भरती 12 लेवल पासवर, त्याच लेवल सेम असते. ओके, तर चला समोर वाढूया. चला बघा, याच्यामध्ये सिलेबस कसा कसा असतो. सगळ्यात अगोदर बघा, सगळ्यात अगोदर असतो 25 मार्काचा काय असतो? मराठी असतो. ठीक आहे, 25 मार्काचा मराठी. त्याच्यानंतर 25 मार्काचा काय तुम्हाला इंग्लिश राहील. 25 मार्काचा काय राहील तुम्हाला जी के. आणि 25 मार्काच्या बौद्धिक चाचणी. पण आठवण ठेवा की याच्यामध्ये फक्त बौद्धिक चाचणी म्हटलं आहे, तर याच्यामध्ये रिझनिंग प्लस मॅथ्स दोन्ही येते. रिझनिंग प्लस मॅथ्स दोन्ही येईल. ठीक आहे, फक्त तुम्ही रिझनिंग जर करून गेला तर हे तुमची सगळ्यात मोठी चूक राहील. आणि किती मार्काचा पेपर येणार आहे? पेपर तर फक्त 100 क्वेश्चन राहील आणि मार्क त्याला राहील 200. म्हणजे एक प्रश्नाला किती मार्क राहील? 2 मार्क. ओके, चला आता बघा, सर्वात मोठा गैरसमज म्हणजे काय? एक मिनिट गाईज. बघा, सर्वात मोठा गैरसमज म्हणजे काय होते? बौद्धिक चाचणी म्हणजे काय? लोकांना असं वाटतं की फक्त बौद्धिक चाचणी म्हटलं आहे तर फक्त रिझनिंगच नाही, याच्यामध्ये रिझनिंग प्लस मॅथ्स दोन्ही एक्झामला येईल. ठीक आहे ना, दोन्ही तुम्हाला करावं लागेल. बघा, बौद्धिक चाचणी म्हणजे काय? बुद्धिमत्ता प्लस अंकगणित. बौद्धिक म्हणजे काय होणार की तुम्हाला इथे मध्ये माइंड यूज करायचे आहे आणि माइंडमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग दोघंही हे आपण करू शकतो. आपण एक सध्या मानून चालू की 50-50% दोघांचे प्रश्न येईल. म्हणजे बघा, 25 पैकी बुद्धिमत्ताचे किती प्रश्न येतील? ते येतील 13 ते 14 प्रश्न. आणि अंकगणितचे किती येतील? ते येतील 10 ते 12 प्रश्न. कधी कधी हे थोडंसं खालीवर होऊ शकते, पण जास्तीत जास्त प्रश्न माहिती आहे काय 50-50% कॉन्सेप्टवरच आलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा, ॲपटेक पॅटर्न नुसार गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार का? नाही चालणार. दोन्ही विषय याच्यासाठी अनिवार्य आहेत. तर बघा आता कोणकोणते हे आहेत. चला आपण सगळ्यात अगोदर कसं रिझनिंगचं घेऊन घेऊ. बघा, रिझनिंगचे किती प्रश्न येणार आहे? ते तुम्हाला भेटेल 13 ते 14 प्रश्न. आपण काय करू? 14 प्रश्न मानू. ठीक आहे, किती मानू आपण? 14 प्रश्न मारू. ठीक आहे, आता बुद्धिमत्ता जे रिझनिंग आहे याच्यामध्ये बघा कोणकोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. बघा, याला आपण 3 पार्टमध्ये टाकलेले आहे. हा दुसरा पार्ट आणि हा तिसरा पार्ट. हा जो पहिला पार्ट हा तुम्हाला असतो लॉजिकल. ठीक आहे ना, लॉजिकल. याच्यामध्ये तुम्हाला आपलं माइंड यूज करावं लागतं. याच्यामध्ये काही फॉर्म्युले वगैरे काही यूज होत नाही.
तर पहिला कोणता चॅप्टर आहे? वेन आकृती. वेन आकृती समजते ना तुम्हाला? हे एक अशी असते वेन आकृती, ही अशी किंवा याच्यामध्ये असं विचारलं जातं. हे झालं तुमचं वेन आकृती. ठीक आहे. अजून याच्यामध्ये दुसरं पण येते, हे असं राऊंडवाला शेप पण येते. एक मिनिट गाईस, हे असं राऊंडवाला शेप पण येते. हा एक, हा एक, हा एक. हे दोन्ही प्रकारच्या कोणत्याही एक प्रकारचे तुम्हाला एक्झाम मध्ये मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तर्क अनुमान, हे याला स्टार्ट करून ठेवा. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे एपटेकला. याच्यामध्ये माहिती आहे का, एमपी पोलीस एक्झाम मध्ये 4 ते 5 प्रश्न बघितले आहे मी याच्यावर. ठीक आहे. वेन आकृती झाला, मग तर्क अनुमान आणि मालिका सहसंबंध म्हणजे क्लासिफिकेशन आणि हे संबंध. ठीक आहे. गटात न बसणारे म्हणजे काय होते, असे 4 ऑप्शन राहतात, याच्यापैकी कोणता तरी एक वेगळा राहतो. ठीक आहे. जसं हा कावळा झाला, हा कोंबडी झाला, हा बदक झाला आणि गाय झाली. तर हे गाय काय झालं, ही वेगळी झाली, असं झालं. ठीक आहे. हा झाला तुमचा पार्ट 1 एपटेक साठी. ठीक आहे. आता तुम्हाला मी पार्ट 2 सांगतो. पार्ट 2 मध्ये कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला यूज होते किंवा कन्सेप्ट. पहिला आहे नातेसंबंध, म्हणजे याला आपण काय म्हणतो, ब्लड रिलेशन. दुसरा आहे कोडिंग, याला स्टार्ट करून ठेवा. याच्यावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न तुम्हाला किंवा 4 सुद्धा दिसू शकतात. त्याच्यानंतर बैठक व्यवस्था, याच्यामधून तर 1 ते 2 क्वेश्चन हे निश्चित आहेत. त्याच्यानंतर शब्दरचना, हे असे 4 ऑप्शन असतात, याला आपण खालीवर लावावं लागतात, म्हणजे जे आपल्या डिक्शनरीमध्ये असतात. ठीक आहे. आता आपला पार्ट 3 हा कोणता आहे, हा आकृती बेसवर आहेत. ठीक आहे ना. हा कशावर बेसवर आहे, आकृती बेसवर आहेत. तर पहिला कोणता आहे, आरशातील, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, मिरर इमेज. आणि सेकंड तुम्हाला वॉटर इमेज. सेकंड कोणता तुम्हाला, वॉटर इमेज. हे 2 येतात. त्याच्यानंतर फासा हा इम्पॉर्टंट आहे. हा इम्पॉर्टंट करा, कारण एमपी पोलीसला प्रत्येक शिफ्टमध्ये डाईसचा एक प्रश्न आलेला आहे. आणि नंतर घन हा थोडा इम्पॉर्टंट नाही आहे, पण डाईस हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काउंटिंग, हे जसं आकृती असतात ना, हे तुम्हाला मोजावं लागतात की किती चौकोन वगैरे आहे. त्याच्यानंतर काय, आकृत्या मोजणे. तर हा तुमचा कशा सिलेबस झाला, हा तुमचा सिलेबस झाला रिझनिंगचा. ओके. हा सिलेबस कसा झाला, तो झाला तुमच्या रिझनिंगचा. आता तुम्हाला मॅथचा सिलेबस सांगतो. बघा, मॅथच्या सिलेबस मध्ये ही 10 ते 12 प्रश्न माहिती का, हे तुम्हाला येणारच आहे. आणि फक्त अंकगणितावर येईल. कारण बघा, ॲपटेक ॲडव्हान्स मॅथवर घेतो प्रश्न, पण आपली जी आहे ना, ते महाराष्ट्राची एक्झाम आहे आणि 10th लेवलवर आहे. तर मला असं वाटत नाही की जर आलंय ना, फक्त एकच चॅप्टर येईल, तो आहे तुमचा मेन्सुरेशन, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जाते, क्षेत्रमिती. जर ॲडव्हान्स मॅथमधला आला तर, नाही तर बाकी मग हे जे चॅप्टर दिले आहे ना, हेच सगळ्यात जास्त प्रश्न बघा, जे तुमचे फंडामेंटल आहे, जे आपले बेसिक्स, जे बेसिक मॅथ्स आहे, सगळ्यात जास्त प्रश्न त्याच्यावर येतात. पहिला प्रश्न म्हणजे पहिले जे चॅप्टर कोणतं आहे, ते आहे तुमचे संख्या प्रणाली. दुसरं आहे अपूर्णांक. हे 3 चॅप्टर माहिती आहे तुम्हाला, कमीत कमी 4 ते 5 प्रश्न हे 3 चॅप्टरवरच येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा, व्यावसायिक गणित म्हणजे कोर, म्हणजे जिथून कसं मोस्ट इम्पॉर्टंट वाला आहे की नाही. वेट, चला बघा, हा मेन सब्जेक्ट आहे, म्हणजे कोणता, गणिताचा मेन पाया. शेकडेवारी, इथून तुम्हाला एक प्रश्न कन्फर्म दिसणार. इथून तुम्हाला 1 ते 2 प्रश्न मिळणार, कारण एक प्रश्न नफा तोटाचा येईल, एक प्रश्न येईल सूटवर आधारित. गुणोत्तर, इथून तुम्हाला 1 किंवा ते 3 प्रश्न सुद्धा दिसू शकतात, कारण एक प्रश्न तुम्हाला एजवर आधारित येईल. ठीक आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला पार्टनरशिपवर येईल आणि तिसरा प्रश्न तुम्हाला अनुपातवर येईल. ओके. हे तुमचे 3 झाले. त्याच्यानंतर वयवारी, हा सरासरी, हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. इथे 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला इथून येईल. नंतर काय झालं तुमचं, सरळवाद, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, SI आणि CI. ओके. आणि हे बघा, हे जे चॅप्टर आहे खालचे, हे आता तुम्हाला अप्लिकेशन बेसवर आहे. अप्लिकेशन बेसवर म्हणजे कसं, काळ, काम, वेग. बघा, हा तुमचा झाला टाइम अँड वर्क, आणि वेग म्हणजे काय झाला, टाइम अँड डिस्टन्स. टाइम अँड डिस्टन्स. ओके. त्याच्यानंतर बघा, पाण्याची टाकी, त्याला आपण पाईप अँड टँक असं म्हणतो. पाईप अँड टँक, याचा सुद्धा एक प्रश्न येईल. आणि मेन झालं भूमिती आणि क्षेत्रफळ, याच्यावर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो, कन्फर्म नाही सांगत, येऊ शकतो. आता बघा, प्रश्नाचे स्वरूप, ॲक्टिकचा अभ्यास. तर बघा, ॲडव्हान्स लेवलवर किती, फक्त 10 प्रश्न विचारले जातात, म्हणजे ते कसं थोडंसं हार्ड लेवलचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 30 प्रश्न जे आहे ना, ते तुम्हाला थोडंसं बेसिकपेक्षा थोडंसं जास्त असतात, म्हणजे त्याला आपण मॉडरेट लेवल म्हणू शकतो आपण. ओके. त्याच्यानंतर मग हे बेसिक प्रश्न 60% हेच येईल, 60% तुम्हाला बेसिक प्रश्नाचे येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये मार्केटिंग म्हटलं, निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही आहे, म्हणजे तुम्ही पूर्णचे पूर्ण 100 पैकी 100 प्रश्न सोडू शकता. एकही प्रश्न सोडायचं नाही. 100 ते 100 प्रश्न पूर्ण काय करायचे, आत्मविश्वासाने सोडवायचे. ओके. नेक्स्ट. आता बघा,
गणित याचं माहिती आहे का आउट ऑफ मार्क पाहिजे तुम्हाला, आणि ते मिळवायचे कसे याचे आपले 3 स्तंभ सांगितलेले आहे बघा. पहिला स्तंभ काय तुमचं कॅल्क्युलेशन, हे तुमचं चांगलं असलं पाहिजे कॅल्क्युलेशन, ठीक आहे. दुसरं तुमचं काय असणं अचूकतेचे आधार, म्हणजे काय असं तुमचे जे कन्सेप्टचे जे पार्ट आहे कन्सेप्ट तुमची स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि बघा कॅल्क्युलेशन आणि कन्सेप्ट याच्यानंतर मग तुमचा चालू होतो सराव. तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे, सराव केला तेव्हाच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचेल. ओके चला आता बघा कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला काय काय पाहिजे बघा. सगळ्यात अगोदर तुम्हाला 1 ते 30 पर्यंत पहाडे पाहिजे, हे महत्वाचे, खूप महत्वाचे कॅल्क्युलेशनसाठी. त्याच्यानंतर 1 ते 30 पर्यंत तुम्हाला काय हवं आहे ते सुद्धा वर्ग पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर 1 ते 10 पर्यंत, इथे चुकलंय, इथे 1 ते 15 पर्यंतही चालेल जर ॲडव्हान्स लेवल केलंय तर. ओके चला ठीक आहे. बघा इथे काय म्हटलंय, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा दररोज वेगवान सराव करा. कॅल्क्युलेशन फास्ट तरच कळेल की पेपर लवकर कव्हर होईल. चला आता बघा कन्सेप्ट. बघा खूप लोक काय करतात की डायरेक्ट आठवण करतात. डायरेक्ट आठवण नाही करायच्या कोणत्याही गोष्टीला, माहिती आहे का, जर कन्सेप्ट असतं ना ते तुम्हाला खूप लवकर म्हणजे आणि जास्त वेळपर्यंत आठवण असतं. नेहमी म्हणजे काय असल्यावर कन्सेप्टवर जास्त फोकस करा. ओके चला हे तर म्हणजे फुल लेंथ वगैरे टॉपिक वगैरे आहे, तुम्ही करू शकता. बघा फुल लेंथ लावा, ठीक आहे. नंतर सब्जेक्ट वाईज अगोदर बघा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल ना अभ्यास सर्वात अगोदर टॉपिक वाईज लावा. टॉपिक वाईज म्हणजे कसं पर्सेंटेजचं लावा. पर्सेंटेजची म्हणजे कोणते टॉपिक आहे, एक ॲडव्हान्स लेवल असतो, एक छोटा लेवल, एक मोठा लेवल असे लावा. त्याच्यानंतर काय करा सब्जेक्ट वाईज म्हणजे मॅथ्स, मराठी, जी के असं, आणि नंतर काय करा मग तुम्ही फुल लेंथ लावा. ओके याच्याने तुमचं एक खूप कव्हर होईल. आता बघा आपलं जे कमल स्टडी झोन चॅनल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा तज्ज्ञाकडून विषयाची मूळ संकल्पना समजून घ्या. जर तुम्ही कुठूनही कोर्स घेतला असेल तर अगोदर काय करा, तुम्ही व्हिडिओ पहा, त्याची पूर्ण संकल्पना पहा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय तुमचं बेसिक क्लिअर करा. बेसिक क्लिअर कसं असणं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मग प्रॅक्टिस करा, कशा पुस्तकातून किंवा स्टडी मटेरियल जास्तीत जास्त उदाहरण सोडवा. नंतर काय करा, ॲपटेक मध्ये आलेले हे मी तुम्हाला देणार आहे, याचं PDF वर काम चालू आहे, हे लवकर बनलं की मी तुम्हाला देईल, ठीक आहे. त्याच्यानंतर मागील जे वर्ष झाले त्याच्यावर सुद्धा प्रॅक्टिस करा. याच्याने काय होऊन जाईल तुमच्या 100% यशाचे मार्क काय होऊन जाईल क्लिअर होऊन जाईल. ओके बघा आता ॲपटेकला माहिती आहे का आपण एक निर्धार बॅच बनवलेली आहे. त्या निर्धार बॅच मध्ये काय आपण मॅथ्सची बॅच टाकलेली आहे. कशाची? मॅथ्सची बॅच. याच्यामध्ये काय केलेलं आहे तुम्हाला पूर्ण TCS ची माहिती आहे का 2022 पासून ते 2026 पर्यंत पूर्ण आपण TCS ची MCQ आपण पूर्ण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. ते तुम्हाला 99 मध्ये मिळेल, पण जर तुम्ही आज घेतलं तर तुम्हाला हे फक्त 51 मध्ये पूर्ण मॅथ्सची बॅच मिळेल. आणि पूर्ण त्याच्यामध्ये आपण हे चौकीदारचे माहिती आहे का प्रिव्हियस इयर पेपर, अजून MP पोलीसमध्ये झालेले आहे ते पेपर टाकू, अजून जे टार्टीला झालेले ते, म्हणजे कसं तुमच्या या बॅचमध्ये माहिती आहे का पूर्णच कव्हर होऊन जाईल. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल ना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा नंबर आहे 7719915057. या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता सर बॅचबद्दल, ठीक आहे. हे फक्त झालं आपलं मॅथ्सचं. असं मी स्ट्रॅटेजी तुम्हाला इंग्लिशचं पण सांगणार आहे, मराठीचे पण सांगणार आहे, GKचे पण सांगणार आहे, आणि मॅथ्स रिझनिंगचं एक सब्जेक्ट झाला. बाकीचे हे 3 व्हिडिओ आज किंवा उद्याला येऊन जाईल, ठीक आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.